आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, हा कुणाचा फोन आहे? अहो सुंदरीचा. हॅलो, निघालात का तुम्ही? हो निघालोय. मी सुंदर आणि अश्विन होत. ओके गुड. पोचतोय आम्ही लवकर. चला. मॅम, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे मला तुमच्यासोबत एक छोटासा इंटरव्ह्यू करायचा आहे. तुझी जिद्द बघता मी इंटरव्ह्यू देईन. थँक्यू सो मच मॅम. सुरू करूया मॅम. रेडी? नमस्कार, मी सरिता. शोध अस्तित्वाचा या आपल्या मालिकेत सुप्रसिद्ध IAS अधिकारी कलेक्टर सुंदरी मोहिते यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. माफिया माई हिला ज्या प्रकारे त्यांनी गजाआड केलं, ती स्टोरी खूप चर्चेत चालली आहे सध्या. मॅम, मला असं विचारायचं की हे मिशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला खूप धैर्य लागलं असेल, तर माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला हे धैर्य कुठून मिळालं? आपण असं म्हणतो की गरज ही शोधाची जननी. मला असं वाटतं की भीती आणि दुःख ही धैर्याची जननी. म्हणजे? सांगते. खरं तर मी IAS व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, पण दुर्दैवाने मी लहान असतानाच ते आम्हाला सोडून गेले. त्यानंतर बरीच संकट आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा शहरात आले तेव्हा शहरातले मॅनरिझम, पैसा, रूप यापैकी माझ्याकडे काही नव्हतं. आणि या सगळ्यामुळे माझ्या पदरात पडलं दुःख आणि भीती. आणि मग त्यावर मात करण्याच्या जिद्दीने माझ्यात धैर्य निर्माण झालं. मग पुढे येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मी मात करू राहिले. बरं, संकट येतात, मग संकटात वाईट माणसं असतात, चांगली माणसं असतात. माझ्या सोबत होती माझी चांगली माणसं, माझं कुटुंब, माझी आई, माझी आजी, माझे मामा मामी, माझे शिक्षक. सगळ्यांनीच मला खूप आधार दिला. त्यामुळे मी प्रत्येक संकटावरती इझिली मात करू शकले. आणि जसं जसं त्यांचं बळ वाढत होतं, जसं जसं त्यांचा सपोर्ट वाढत होता, तशी मी घडत गेले. सुंदरी, चेहऱ्यावरच्या हास्य असंच ठेव. आपल्या ओठांवरती आणि चेहऱ्यावरती कायम हास्य पाहिजे. का माहितीये? स्वतःसाठी आणि समोरच्यासाठी तो एक दिलासा. पण मॅडम, अर्थातच प्रत्येक जण काही IAS होत नाही किंवा नोकरी करत.